उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। एका बँक फ्रॉड केसमध्ये ईडीने चंद्रकांत पटेल यांच्याशी संबंधित रियाल्टो एक्झिम आणि पुष्पक बुलियन या फर्मवर कारवाई केली आहे। यामध्ये ईडीने मुंबईतील 12 ठिकाणी छापेमारी केली आहे। यात काही असेट्स आणि बँकेच्या संदर्भातील कागदपत्र ईडीने सील केली आहेत। आता या कारवाईमुळे ठाकरेंचे मेहुणे पाटणकर यांच्या अडचणी कशा वाढणार हे समजावून घेणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्याला ही केस समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। ईडीने पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर कारवाई केली आहे। या कंपनीचे डायरेक्टर चंद्रकांत पटेल यांच्यावर बँक घोटाळ्याचा आरोप आहे। 13 फेब्रुवारीला ईडीने केलेल्या कारवाईत मुंबईतील 12 ठिकाणांवर छापेमारी केली आहे। या छापेमारीमध्ये काही संपत्ती, बँक फंड आणि काही कागदपत्र ईडीने ताब्यात घेतली आहेत। या प्रकरणामध्ये ईडी सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करते आहे। या केसमध्ये ज्या कंपन्यांचा आणि व्यक्तींचा सहभाग आहे तेच लोक या आधीच्या म्हणजेच 2017च्या केसमध्ये देखील असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्यामुळे या केसमध्ये देखील नंदकुमार चतुर्वेदी या हवाला ऑपरेटरचं नाव जोडलं जाणार का आणि त्यामुळे श्रीधर पाटणकर यांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुष्पक या कंपनीचा भाग असलेल्या रियाल्टो एक्झिम या कंपनीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या 2 बँकांची 142 कोटींची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणाचा तपास सीबीआयकडनं सुरू होता। पुष्पक या कंपनीचा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याच्याशी संबंध होता। नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटरने त्याच्या हमसफर डीलर या शेल कंपनीच्या माध्यमातून साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला काही कोटी रुपये पाठवले होते। साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची आहे। पुष्पक बुलियन या कंपनीवर 2017 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। ईडीने या प्रकरणात कंपनीची 22 कोटींची संपत्ती देखील जप्त केली होती। 2022 मध्ये या प्रकरणामध्ये ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 फ्लॅट्सवर देखील जप्तीची कारवाई केली होती। आता हा हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी नेमका कोण आहे हे देखील समजून घेऊयात। नंदकिशोर चतुर्वेदी हा पेशाने सीए आहे। नंदकिशोर चतुर्वेदी हा वॉन्टेड हवाला ऑपरेटर आहे। चतुर्वेदी याच्या एकाच पत्त्यावर 10 पेक्षा अधिक शेल कंपन्या आहेत। या शेल कंपन्यांच्या माध्यमातून 15 ते 20 वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचं काम केलं जात आहे। मार्च 2021 पासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदी याची चौकशी सुरू आहे। चतुर्वेदी फरार असून त्याचा शोध आता यंत्रणांकडून घेतला जातोय। आता बँक घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या कारवाईत आधीच्या प्रकरणातील नावं समोर आल्याने नंदकिशोर चतुर्वेदी यांचं देखील नाव या प्रकरणामध्ये येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। चतुर्वेदी याचं नाव समोर आल्यास पाटणकर यांच्या देखील अडचणी वाढण्याची शक्यता आहे। याआधी किरीट सोमय्या यांनी चतुर्वेदी आणि ठाकरे परिवाराचे संबंध समोर आणण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं, या कारवाईबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।